हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका जबरदस्त ट्विस्टमध्ये. मित्रांनो, आता हा जो युगंधरचा जो मुलगा आहे ना, त्याला कळालं आहे की युगंधरने दुसरं लग्न केलं आहे. आणि हे जेव्हा त्याला कळतंय ना, तर त्याचा प्रचंड संताप होत आहे. खरं तर युगंधरच्या मुलाचे पृथ्वीचे कान या विद्याधरने भरलेले असतात. विद्याधरमुळेच आता पृथ्वीच्या लक्षात आलेलं आहे की ही जी घरात मुलगी आहे ना, ती युगंधरची दुसरी बायको आहे. आणि ह्या विद्याधरने त्याचे कान भरणी केलेले असल्यामुळे आता तो प्रचंड चिडलेला असतो. आणि आता म्हणूनच तो युगंधरला म्हणत असतो की तुम्हाला बायको जाऊन आणखीन वर्षही झालं नाही आणि तरीसुद्धा तुम्ही दुसरं लग्न केलं. म्हणजे पहा ना, तुम्ही माझ्या आईवरती किती प्रेम करत असाल ना. उगाच तुमची हे जी काही नाटकं आहेत ना, जी श्राद्धाची वगैरे, ते सगळं काही खोटंच होतं. तुमचं काही माझ्या आईवरती प्रेम नव्हतं. जर प्रेम असतं तर माझ्या आईला तुम्ही जपलं असतं. पण तुम्ही कधीच असं केलं नाही. कधीही तिच्याकडे लक्ष दिलं नाही. सतत तिच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि ज्यावेळी ती आजारी होती त्यावेळी देखील तुम्ही असंच केलं. आणि म्हणूनच हे तुम्ही या मुलीबरोबर लग्न केलं, आणि तेही माझ्या वयापेक्षा कमी वयाच्या मुलीसोबत. तुम्हाला जरा जरी लाज वाटत नाही का? हे सगळं करताना माझ्या आईला काय वाटेल या गोष्टीचाही तुमच्या मनात विचार आला नाही का? तर आता पृथ्वी आणि पृथ्वीचे बहीण आणि भाऊ सगळेजण युगंधरला जाब विचारत असतात या गोष्टीचा. पण युगंधर जो आहे तो या मुलांना त्याचं उत्तर देण्याला असमर्थ आहे. कारण त्याला वाटत नसतं की ह्या गोष्टीचं मुलांना उत्तर दिलं पाहिजे. तर आता इथे युगंधर बोलतो की मी तुम्हाला उत्तर देण्यासाठी बांधील नाही आहे, त्यामुळे मला तुम्हाला उत्तर द्यायचं नाही आहे. तर आता मुलंही युगंधरवरती ओरडू लागतात की हां, तुमच्याकडे उत्तरच काय असणार ना, कारण तुम्हाला आधीपासूनच माझ्या आईमध्ये काडी मात्र इंटरेस्ट नव्हता. आणि म्हणूनच माझी आई गेली ह्याचं तुम्हाला अजिबात दुःख झालं नाही आणि तुम्ही लगेचच दुसरं लग्न केलं. जरा जरी लाज वाटायला पाहिजे होती तुम्हाला. तर त्यानंतर युगंधरने सगळं काही बोलणं ऐकून घेतलेलं असतं पृथ्वीचं. पण आता युगंधरलाही पृथ्वीच्या बोलण्याचं वाईट वाटत असतं आणि रागही तितकाच येत असतो. पण तरीसुद्धा युगंधरने स्वतःचा राग कंट्रोल केलेला आहे, कारण मुलांना सत्य माहीतच नसतं. तर त्यावेळी आता इथे पृथ्वी जो आहे तो म्हणत असतो की आम्हाला हे तुमचं दुसरं लग्न मान्यच नाही आहे. त्यामुळे आता जर या घरात कोणी राहणार असेल ते आता आम्ही ठरवणार. जर तुम्हाला वाटत असेल की ही आनंदी या घरात राहावी तर आम्ही या घरामध्ये राहणार नाही. आणि जर तुम्हा सगळ्यांना, माई आणि आत्या, तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही या घरात राहावं तर या आनंदीला या घराबाहेर पडावं लागणार आहे. तर त्यानंतर इथे युगंधर जो आहे तो पृथ्वीला आणि त्याच्या 2 मुलांना मिताली आणि प्रांजलला सांगू लागतो की आनंदी कुठेही जाणार नाही. आनंदी या घरची सून आहे आणि आता तो हक्क तिच्यापासून कोणीही हिरावून घेणार नाही. तर आता पृथ्वी बोलतं की ठीक आहे, तुम्हाला जर तसं हवं असेल तर ठीक आहे, आत्ताच मी हे घर सोडून जाणार. मला या घरात पाऊल देखील आता पुन्हा कधी ठेवायचा नाही आहे. तर त्यावेळी माई आणि बापू दोघेही जण पृथ्वीकर रिक्वेस्ट करू लागतात की प्लीज असं काही करू नकोस आणि असं हे घर सोडून जाऊ नको, भरल्या घरातून असं जाऊ नकोस. तर त्यावेळी आता पृथ्वी म्हणत असतो की नाही माई बापू, जिथे आमची काही किंमतच नाही तिथे राहण्यात काहीच अर्थ नाही. तर त्यावेळी पृथ्वीला आता मिताली आणि प्रांजल दोघेही जण समजावून सांगत असतात की दादा प्लीज तू इथे राहा ना. तर त्यावेळी आता इथे तो म्हणत असतो की नाही मिताली, आता मी या घरात राहू शकणार नाही, मी एक क्षणही इथे थांबू शकत नाही. तर आता तो सांगू लागतो की हे पहा, मी इथून तर जात आहे पण तुम्ही दोघांनी इथेच राहायचं आहे. तर आता इथे त्यांच्या दादाच्या सांगण्यावरून मिताली आणि प्रांजल दोघेही जण तिथेच थांबलेले आहेत आणि पृथ्वी जो आहे तो तिथून रागारागात निघून गेलेला आहे. सगळ्यांनी सांगून सुद्धा पृथ्वीने तिथे राहण्यास नकार दिलेला असून आता तो तिथून निघालेला आहे. तर त्याचनंतर या सगळ्या गोष्टीचं माईंना खूप वाईट वाटतं, त्यांना खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा. माई आणि बापू दोघेही जण हे सगळी गोष्ट खूपच मनाला लागून घेतात. आणि त्याचनंतर आता इथे पृथ्वी गेल्यानंतर लगेचच शिल्पा युगंधरकडे येते. शिल्पा जी आहे ती आता युगंधरकडे आलेली असते आणि युगंधरला समजावत असते की हे बघ युगंधर, तू आता या सगळ्या गोष्टीचा अजिबात विचार करू नको. पृथ्वीला मी सगळं काही समजावून सांगेल, तू त्याची काळजी अजिबात करू नको. तर आता मिताली आणि तो जो प्रांजल आहे ते दोघेही जण तिथेच थांबलेले असतात. आणि त्यावेळी आता आत्या त्या दोघांना बोलते की जा तुम्ही दोघं जाऊन तुमच्या रूममध्ये आराम करा. तर आता मिताली आणि प्रांजल दोघेही जण वरच्या रूममध्ये जातात. आणि त्यावेळी आता इथे युगंधर, आनंदी आणि शिल्पा हे तिघेही जण तर असतातच आणि माई आणि बापू देखील असतात. त्यावेळी शिल्पा जी आहे
ती युगंधरला म्हणते की युगंधर, उद्यासाठी तुझा दिवस खूप मोठा आहे, तुझ्यासाठी उद्याचा दिवस खूप खास आहे. आज जे काही झालंय ते झालंय, पण उद्याचा दिवस जो आहे तो तुझ्यासाठी स्पेशल डे आहे. तर त्यावेळी आता युगंधर विसरलाच होता या सगळ्या राड्यामध्ये की खरंच उद्याचा दिवस खूप खास आहे. त्यानंतर युगंधर बोलतो की हो रे ताई, त्या गोष्टीचा तर मी विचारच केला नाही आणि उद्या आपल्याला सगळ्यांना जायचं आहे, खरं तर स्पेशली आनंदी आणि मला. तर आता आनंदीचं नाव घेतल्यानंतर इथे शिल्पाला खूप राग येतो. पण आता युगंधरला समिधाची जागा तर आनंदीला द्यावीच लागणार होती, कारण तिथे युगंधरला आणि युगंधरच्या पत्नीला बोलावलेलं असतं आणि तोही अवॉर्ड फंक्शनसाठी. खरं तर युगंधरला बेस्ट बिझनेसमॅन अवॉर्ड भेटणार असतो आणि म्हणूनच आता इथे त्याचं कौतुक करण्यासाठी तो शो, अवॉर्ड फंक्शनचा शो ठेवला गेला होता. तर आता इथे युगंधरला कुठलीही चूक म्हणजे उद्या फंक्शनला जाण्यासाठी उशीर वगैरे व्हायला नकोय असं युगंधरने आधीच सांगून ठेवलेलं असतं आणि आता आनंदीलाही सांगून ठेवलेलं असतं की आनंदी, उद्या तुम्ही तयार व्हायचं आहे आणि आपल्याला फंक्शनसाठी जायचं आहे. तर आता आनंदी बोलते की ठीक आहे मालक साहेब, असं म्हणून आता आनंदी उद्या मालक साहेबांसोबत फंक्शनसाठी जाणार आहे. तर आता शिल्पाच्या हे लक्षात आल्यानंतर शिल्पाने ठरवलं आहे की आता आनंदीला समिधाची साडी वगैरे द्यायला हवी, जेणेकरून आता ज्यावेळी युगंधर आनंदीच्या अंगामध्ये ती समिधाची साडी बघेल तर तो चिडेल आणि म्हणूनच आता त्याचा संताप होण्यासाठी इथे शिल्पाने ठरवलं आहे की ती उद्या आनंदीला समिधाची साडी नेसण्यासाठी देईल आणि तिचे दागिने, ज्वेलरी जे काही असेल ना ते सगळं काही समिधाचंच असणार आहे. तर आता इथे शिल्पाने सुनीताला आवाज दिला आहे आणि सुनीता जी आहे ती शिल्पाताईच्या रूममध्ये गेलेली असते. रूममध्ये गेल्यानंतर ती विचारू लागते की काय झालंय शिल्पाताई, तुम्ही आवाज दिला का? तर त्यावेळी आता शिल्पा इथे सुनीताला म्हणते की हो सुनीता, एक काम कर ना, ही साडी आणि हे दागिने हे दोन्हीही जाऊन आनंदीला देऊ नये, कारण ती उद्या फंक्शनला युगंधर सोबत जाणार आहे ना आणि आता उद्या तिने हीच साडी नेसली पाहिजे आणि हेच दागिने घातले पाहिजे. तर आता इथे सुनीताने पाहिलं आहे की शिल्पाताईने स्वतःहून स्वखुशीने हे समिधाताईचे दागिने आनंदीताईला दिले आहेत. म्हणजे नक्कीच आता त्यांचा जो काही राग आहे ना आनंदीवरचा तो कमी झाला असणार आहे असं सुनीताला वाटू लागतं. आणि सुनीता लगेचच ती साडी आणि ज्वेलरी घेऊन आनंदीच्या रूमकडे जायला निघते. तर त्याचनंतर आनंदी गेल्यानंतर इथे शिल्पा आणि धनश्री दोघीही एकमेकींकडे पाहून हसू लागतात आणि बोलू लागतात की आता युगंधर जो आहे तो कसा चिडणार आहे हे आनंदीला माहीतच नाही. त्यामुळे आता दोघीही जणी हसू लागतात. त्यांना वाटतं की ज्यावेळी युगंधर समिधाची साडी आणि ज्वेलरी आनंदीच्या अंगावर बघेल त्यावेळी युगंधरचा प्रचंड संताप होणार आहे आणि हे पाहण्यासाठी आपण तर तिथे असणारच आहोत आणि आनंदीची त्यावेळी कशी अवस्था होईल हे आता इथे धनश्रीला आणि शिल्पाला पाहायचं असतं. तर आनंदी जी आहे ती आता स्वतःच्या रूममध्ये हाच विचार करत असते की उद्याच्या फंक्शनसाठी कुठली साडी नेसू आणि कसं रेडी हो. तर त्यावेळी आता इथे तेवढ्यातच सुनीताताई आलेली आहे आणि सुनीताताई लगेचच आतमध्ये येते आणि आनंदीला सांगू लागते की आनंदीताई, ही साडी तुमच्यासाठी शिल्पाताईने दिली आहे आणि तुम्हाला माहिती आहे का ही साडी कोणाची आहे? ही साडी समिधाताईची आहे आणि ही ज्वेलरी देखील त्यांचीच आहे आणि तुम्हाला माहीत आहे का शिल्पाताईने स्वखुशीने ही साडी तुम्हाला दिली आहे. म्हणजे पहा ना, मला असं वाटतंय की तुमच्याबद्दल जो काही शिल्पाताईच्या मनात राग होता ना तो आता निघून गेला आहे. तर आता आनंदीलाही प्रचंड आनंद होतो आणि ती बोलू लागते की खरंच ही साडी शिल्पाताईने माझ्यासाठी दिली आहे. तर आता इथे सुनीताताई सांगू लागते की हो आनंदीताई, आता तुम्ही उद्या हीच साडी नेसणार आहात आणि त्यावेळी आता इथे आनंदी जी आहे ती बोलते की हो नक्कीच, मी ही साडी उद्या नेसेल आणि त्यांच्याबरोबर मालक साहेबांबरोबर अवॉर्ड फंक्शनला जाईल. तर आता आनंदीने ठरवलं आहे की सगळं काही उद्या चांगलं होणार आहे. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदी जी आहे ती लवकर उठून तयार होत असते, कारण तिला माहीत आहे की आपल्याला अवॉर्ड फंक्शनसाठी जायचं आहे. तर त्याचमुळे आता इथे शिल्पाताईंनी जी समिधाताईची साडी दिली होती ना ती आनंदीने नेसलेली आहे आणि आता ती साडी नेसून तिने दागिने वगैरे सगळं काही घालून घेतलेलं आहे आणि ती आता खाली जिन्यावरून खाली येत असते आणि जिन्यावरून खाली येत असताना युगंधर जो आहे तो हॉलमध्येच बसलेला असतो आणि ज्यावेळी आता तो बसलेला असतो हॉलमध्ये तो सोफ्यावर, तर लगेचच तो उठून उभा राहतो, कारण आनंदी जी आहे ती समोरून येत असते आणि ज्यावेळी आनंदी समोरून येत असते त्यावेळी युगंधर तिच्याकडे पाहतच राहतो
तर आता खरं तर यावेळी आता युगंधरने समिधाची साडी आनंदीच्या अंगावर पाहिलेली असते आणि त्याला कुठेतरी समिधाचाच भास झालेला असतो. तो आता तिच्यामध्येच हरवून जातो. कुठेतरी त्याला असं वाटू लागतं की खरंच माझी समिधाच आहे की काय. पण मित्रांनो, खरं तर आता ज्यावेळी युगंधर भानावर येतो त्यावेळी त्याला दिसते की समोर समिधा नाही तर समोर आनंदी आहे. आणि आता शिल्पा देखील तिथेच असते. शिल्पा, धनश्री, पुन्हा माई, बापू सगळेजण तिथेच असतात. आणि ज्यावेळी युगंधर चकित होतो त्यावेळी आता शिल्पाला असं वाटतं की आता या आनंदीचं काही खरं नाही. तर आता इथे माई नाही आणि बापूंनाही काळजी वाटते की ह्या आनंदीने समिधाची दागिने आणि ही ज्वेलरी का घातली असेल. आता युगंधर चिडेल आणि आनंदीला वाईट वाटेल असं त्या दोघांनाही वाटू लागतं. पण खरं तर आता इथे युगंधर जो आहे तो आनंदीकडे पाहून चकित नाही तर त्याला खूप बरं वाटत असतं की खूप दिवसातून त्याला समिधाची एक छवी इथे आनंदीमध्ये दिसलेली आहे. तर आनंदी समोर दिसून देखील इथे युगंधर आनंदीला काहीच म्हणत नाही. खरं तर माई आणि बापू मुद्दामूनच इथे त्यांना असं वाटतं की युगंधर आनंदीला काही बोलेल म्हणूनच माई पुढे जातात आणि आनंदीचं कौतुक करू लागतात की आनंदी बाळा, आज तू खूप छान दिसत आहे, अगदी माझ्या मुलीसारखी दिसत आहेस. तर त्यावेळी आता इथे आनंदी जी आहे ती बोलते की खरंच माई, मी खूप छान दिसते. खरं तर ही साडी जी आहे ना माई, मला ही साडी शिल्पाताईने दिली आहे आणि सुनीताताईने माझ्या रूममध्ये आणून मला दिली होती आणि मला सांगितलं होतं की तू ही साडी नेसून अवॉर्ड फंक्शनला जा म्हणून, आणि म्हणूनच त्यांच्या सांगण्यावरनं मी ही साडी नेसली आहे. तर आता इथे हे सगळं ऐकून ना युगंधरला खूप बरं वाटतं, जेणेकरून त्याला असं वाटत होतं की त्याची समिधा आनंदीच्या रूपामध्ये त्याच्या समोर आहे. तर आता इथे युगंधर जो आहे तो शिल्पाकडे जाऊ लागतो आणि शिल्पाला म्हणू लागतो की ताई, आज तू जे काही केलं आहेस ना माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. बघ ना, आज सेम आनंदी माझ्या समिधासारखी दिसते आहेस आणि आज मला तिच्यामधनं माझ्या समिधाचा भास होत आहे. तर आता हे ऐकून ना इथे शिल्पा तर शॉक झाली आहे, कारण तिचा प्लॅन जो आहे ना तो आता फ्लॉप झालेला असतो. तिला आता असं दिसून येतं की युगंधर काही आनंदीवरती चिडणार नाही आणि तिला आता हा फंक्शनमध्ये घेऊन जाईल. खरं तर तिला हे नकोच होतं की आनंदीने त्या फंक्शनमध्ये जावं आणि तिथे जाऊन पुढे पुढे करावं. पण आता इथे या शिल्पाचा आणि धनश्रीचा जो काही प्लॅन आहे ना तो फ्लॉप झालेला आहे, कारण युगंधरने तिच्यासमोर आनंदीची तारीफ केलेली आहे आणि तिला हे अजिबात बघवत नाही. तिचा प्लॅन आता तिच्यावरच उलटला आहे. खरं तर त्यामुळे आता तिचा मोठा पोपट इथे झालेला दिसून येणार आहे. आणि इकडे आनंदी प्रचंड खुश असते, कारण मालक साहेबांनी तिची तारीफ केलेली असते. त्यामुळे आनंदी आणि मालक साहेब दोघेही जण फंक्शनसाठी निघणार आहेत.